Hey student, this is Pooja Bhosle here. So in this lecture we are going to start our next topic, that is a method of pricing material issue. जे मटेरियल तुम्ही बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये इश्यू करता त्यांचं प्राइसिंग कशा प्रकारे केले जाते त्याविषयीच्या या मेथड आहेत. तर फर्स्ट मेथड आहे FIFO मेथड, दॅट इज फर्स्ट इन फर्स्ट आउट. सेकंड इज LIFO मेथड, दॅट इज लास्ट इन फर्स्ट आउट. ओके, सी व्हॉट इज द FIFO मेथड. FIFO मेथड म्हणजे नेमकं काय आहे? फर्स्ट इन फर्स्ट आउट. ओके, कळालं की आपल्याला फर्स्ट जे इन होतं आहे तेच फर्स्टली आपल्याला आउट करायचं आहे. बट मटेरियल इश्यू म्हटल्यानंतर कुठल्या इश्यूज आहेत? मटेरियलचं इश्यू म्हटल्यानंतर बघा, हे जे मटेरियल असणार आहेत हे तुमच्या बिझनेस ऑर्गनायझेशनमधील रॉ मटेरियल आहे जे तुम्ही प्रोडक्शनसाठी इश्यू करणार आहात, ना की सेलिंगसाठी तुम्ही तुमचे फिनिश्ड गुड्स इश्यू करताय. त्याच्याशी रिलेटेड या मेथड्स नाहीत. या ठिकाणी आपण फक्त प्राइसिंग त्या मटेरियलचं करणार आहोत जे मटेरियल तुम्ही वेअरहाऊसमधनं प्रोडक्शन ज्या ठिकाणी ॲक्च्युअलमध्ये होते त्या ठिकाणी इश्यू करताय. इथे लक्षात, ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे की आपण इश्यू नेमकं कुठल्या गोष्टीशी रिलेटेड बोलतो. इथं हे आहे तुमचं वेअरहाऊस. ओके, कन्सिडर करा की वेअरहाऊसमधनं जेव्हा तुम्ही मटेरियल ॲक्च्युअली ज्या ठिकाणी प्रोडक्शन करताय त्या ठिकाणी इश्यू करताय. आलं लक्षात? या ठिकाणावरनं तुम्ही ॲक्च्युअल प्रोडक्शन जिथं करताय त्या ठिकाणी तुमचं मटेरियल इश्यू करताय, त्यावेळेस तुम्ही कुठली प्राईस या ठिकाणी घेतली पाहिजे त्याच्याशी रिलेटेड या सगळ्या मेथड्स आहेत. बघा, सेलर आहे, तुम्हाला गुड्स सेल करतो. जे रॉ मटेरियल आहे ते मटेरियल तुम्हाला काय करतो या ठिकाणी सेल करतोय. तुम्ही परचेसर आहात या ठिकाणी, बट रॉ मटेरियलचे. ओके, ते परचेस केल्यानंतर तुम्ही काय करणार आहात? कीप करणार आहात एका पर्टिक्युलर ठिकाणी, ज्याला आपण म्हणतो की हे तुमचं आहे वेअरहाऊस. या ठिकाणी तुम्ही मटेरियल काय केलेलं आहे बघा, या ठिकाणावर तुम्ही परचेस करताय. आलं लक्षात? आणि या ठिकाणी तुम्ही मटेरियल काय करणार आहात तर इश्यू करणार आहात. गॉट इट? या दोन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी माहिती असल्या पाहिजेत, कारण पूर्ण प्रॉब्लेममध्ये तुम्हाला फक्त याच गोष्टी पाहायला मिळतील, परचेस करणं आणि इश्यू करणं, परचेस करणं इश्यू करणं. बट तुम्ही परचेस नेमकं काय करताय आणि इश्यू नेमकं काय करताय या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. तर तुम्ही काय करताय, एक पर्टिक्युलर तुमचा XYZ नावाचा काय आहे सेलर आहे, त्याच्याकडून तुम्ही मटेरियल परचेस करता आणि ज्या ठिकाणी तुम्ही प्रोडक्शन करणार आहात त्या ठिकाणी मटेरियल इश्यू करताय. बट या सगळ्या गोष्टींच्या या ट्रान्झॅक्शन्स, जे कुठले ट्रान्झॅक्शन्स होत आहेत यांचं तुम्हाला पर्टिक्युलर ठिकाणी काय करावं लागेल? रेकॉर्ड ठेवावं लागेल. एक रेकॉर्ड ठेवावं लागेल. ओके, या ठिकाणी आपण कॉस्टिंगमध्ये या सगळ्या गोष्टीचं काय करतो? रेकॉर्ड ठेवतो. आलं लक्षात? तर FIFO मेथड आणि LIFO मेथड या दोन मेथड आहेत ज्याच्या थ्रू आपण या सगळ्या पद्धती किंवा या सगळ्या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड ठेवू शकतो. बघा, तुम्ही परचेस करत असताना काय करता? स्लॉटमध्ये परचेसिंग करता. एकदाच पूर्ण मटेरियल परचेस केलेलं नसतं, किंवा मटेरियल तुम्ही ज्या ठिकाणी घेताय, जेव्हा तुम्ही मटेरियल परचेस करताय, जेव्हा ते संपत येतं, झिरो स्टॉक होत जातो, त्या अगोदर तुम्ही ते मटेरियल न्यू स्टॉक तुम्ही त्या ठिकाणी काय करता? परचेस करता. पण या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी तुम्ही काय करणार आहात? कीप करणार आहात. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे ऑलरेडी 100 युनिट्स होते. ओके, तुम्ही नेक्स्ट परचेस केलं तेव्हा तुमच्याकडे बरं तुम्ही 120साठी ऑर्डर दिली आणि इतके तुम्ही काय केलेले आहात? गुड्स त्या ठिकाणी परचेस केले आहात. ते कमी होत होते, म्हणजे कमी म्हटल्यानंतर यूज होत असताना तुम्ही परत एकदा 130 युनिट्सला काय दिलेली आहे? ऑर्डर दिलेली आहे. तर कन्सिडर करायचं आहे तुम्हाला की या ठिकाणी प्राइसेस वेगळ्या असू शकतात. असं नाही की तुम्ही हे जेव्हा मटेरियल खरेदी करत होता तेव्हा एका मटेरियलची प्राईस ₹2 होती, या ठिकाणी मे बी प्राईस ₹3 होऊ शकते, परत कमी होऊ शकते किंवा त्यापेक्षा जास्त वाढू शकते, 3 झालेली आहे. या ठिकाणी कन्सिडर करू, या ठिकाणी प्राईस आपली 4 झाली आहे. ओके, कळालं? इथंपर्यंत तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. जेव्हा युनिट्स तुम्हाला बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये प्रोडक्शन करताय तुम्ही, त्या ठिकाणी तुम्हाला युनिट्स लागणार आहे. तर तुम्ही या ठिकाणावरनं फक्त तुम्ही कन्सिडर करायचे की 90 युनिट्स या ठिकाणी घेतलेत. ओके, 90 युनिट्सचा तुम्ही यूज केला. हे झालं तुमचा प्रथम स्टॉक. ओके, तर तुम्ही रजिस्टरमध्ये रेकॉर्ड केले, याची प्राईस ₹2 ओके, ₹2 तुम्ही रेकॉर्ड केलेलं आहे. यात काही
विचार करण्यासारखी गोष्ट नाही. तुम्ही या ठिकाणी काय केलं तर ₹2 या ठिकाणी रेकॉर्ड केलेला आहे. बट आफ्टर समटाईम्स तुम्ही या ठिकाणी विचार केला की तुम्हाला नेक्स्ट डेला आणखी 90 युनिट्स लागणार आहेत. बट या ठिकाणी तर फक्त 10 युनिट्स रिमेंड असणार आहेत या स्टॉकमधले. तर तुम्ही या 120 स्टॉक जो की तुम्ही आत्ताच न्यूली मागवलेला आहे त्यातला 120 मधला परत 80 घेणार. या ठिकाणाचे काय 10 युनिट्स आणि या ठिकाणाचे 80 युनिट्स तुम्ही घेतलेत. म्हणजे काय टोटल 90 युनिट्स तुम्ही घेतले. ओके, 90 युनिट्स इज इक्वल टू व्हॉट 10 जे की तुमचा उरलेला स्टॉक होता पहिल्या स्लॉटमधला आणि न्यू. ओके, तर याची प्राईस 2 होती, याची प्राईस 3 आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला कशा प्रकारे या गोष्टींचं रेकॉर्ड ठेवता येतं हे तुम्ही बघणार आहेत. तर आपण FIFO मेथडमध्ये काय करतोय की सर्वप्रथम जेव्हा तुम्हाला स्टॉक लागणार असेल तर जो जुना स्टॉक आहे त्याला प्रथम यूज करणार, त्यानंतर नवीन स्टॉककडे जाणार ते यूज करणार, त्यानंतर घेतलेले जे न्यू स्टॉक आहेत त्यांचा यूज करणार. म्हणजे काय करताय तुम्ही या ठिकाणी बघा, फर्स्ट जे इन झालेले आहेत स्टॉक त्यांचाच तुम्ही काय करताय फर्स्टली यूज करताय, फर्स्टली आउट करताय त्यांनाच. ओके, या पद्धतीने जे रेकॉर्ड केलं जातं त्याला म्हटलं जातं FIFO मेथड. ओके, गॉट इट. इथं काही अवघड काम नाही आहे. FIFO मेथड म्हणजे जे प्रथम इन करते त्यालाच प्रथम बाहेर काढा. ओके, जे पहिल्यांदा तुमच्याकडे आलेले गुड्स आहेत ज्या रेटनी आलेले आहेत त्याच रेटनी तुम्हाला गुड्स काय करायचे आहेत बाहेर काढायचे आहेत, म्हणजे प्रोडक्शनकडे पाठवायचे आणि त्या पद्धतीने तुम्हाला रेकॉर्ड या ठिकाणी ठेवायचा आहे जेणेकरून रेकॉर्ड व्यवस्थित मेंटेन करता येईल. सो आपण पाहिलं की कशा प्रकारे FIFO मेथड ही वर्क करते. तर आपण प्रॉब्लेम घेऊ ज्या थ्रू तुम्हाला कळेल की नेमकं कशा प्रकारे प्रॉब्लेम्स एक्झाममध्ये येतो आणि आपल्याला कशा प्रकारे तो सॉल्व करता येईल. ओके, हा प्रॉब्लेम आहे जो आपण आता सॉल्व करणार आहोत. तर तुम्ही पटकन याची स्क्रीनशॉट घ्यायची आहे जेणेकरून तुम्ही जेव्हा सॉल्व कराल स्वतः तेव्हा तुम्हाला हा प्रॉब्लेम यूज करता येईल. ओके, सी मी काही सेकंद प्रॉब्लेम ठेवते, तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा याचा. ओके, सी तर कशा प्रकारे आपण सॉल्व करायचं आहे, काय फॉर्मॅट आहे सॉल्विंगचा ते बघू. सी हिअर इज द फॉर्मॅट ऑफ अ FIFO मेथड. ओके, किती कॉलम्स आहेत बघा. फर्स्ट कॉलम असणार आहे तुमचा डेटचा कॉलम असेल. ओके, या ठिकाणी डेट्स तुम्हाला घ्यायचे आहेत. रिसिप्ट हा मोठा सेकंड कॉलम आहे. इश्यू अँड देन बॅलन्स. ओके, रिसिप्टमध्ये कुठले कुठले येतात बघा. रेफरन्स नंबर जर प्रॉब्लेममध्ये दिला असेल तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचा असेल. प्रॉब्लेममध्ये नाही दिला देन यू कॅन लीव दिस कॉलम ॲज इट इज. ओके, देन क्वांटिटी युनिट्स हा एक कॉलम असेल. या ठिकाणी किती युनिट्स तुम्ही रिसिप्ट केलेले आहेत म्हणजे परचेस केलेले असतील ते लिहायचे आहे. तर रेट किती आहे, अमाऊंट किती आहे, इश्यू तुम्ही किती युनिट्स इश्यू करणार आहात, तर कुठल्या रेटनी करणार आहात, अमाऊंट काय आहे, अँड बॅलन्सिंग फिगर मीन्स वॉट की हे इश्यू अँड रिसिप्ट केल्यानंतर किती बॅलन्स राहिलेला आहे त्याचं रेकॉर्ड आपण बॅलन्समध्ये लिहितो. ओके, गॉट इट. सो प्रॉब्लेम आहे आपल्याकडे आणि प्रॉब्लेमप्रमाणे आपण काय करणार आहोत हे सॉल्व करणार आहोत. सो फर्स्ट आपण पाहिजे की डेट्स काय दिलेले आहेत. इयर 2012 दिलेलं आहे जे मी ऑलरेडी इथं लिहिलं आहे 2012. सो फर्स्ट ट्रान्झॅक्शन इज 1 जुलै सॉरी 1 जुलै. ओपनिंग स्टॉक 500 युनिट्स ॲट द रेट 20 ईच. सो 500 युनिट्स हा आपला काय आहे ओपनिंग स्टॉक आहे. आपण ना तर तो परचेस केला आहे ना इश्यू केला आहे. सो डायरेक्टली बॅलन्सिंग फिगरमध्ये आपण घेऊयात. 500 युनिट्स, रेट किती सांगितलेला आहे 20 ईच. सो द अमाऊंट विल बी 10,000. ओके, क्लियर आहे. सी नेक्स्ट वन इज 4 जुलै. purchased 400 units at the rate 21 ईच. म्हणजे काय आहे तर 400 युनिट्स आपण काय केलेले आहेत या ठिकाणी परचेस केलेले आहेत. रेफरन्स दिलेला नाही. सो 4 जुलै रिसिप्ट परचेस केलेला आहे म्हणजे रिसिप्ट झालेली आहे. किती युनिट सांगितलेत बघा 400 युनिट्स. रेट किती आहे 21 ईच. देन द बॅलन्स विल बी 8,400. गॉट इट. इझी आहे. या ठिकाणी काही नाही आहे, इश्यू नाही केलेला. सो डायरेक्टली आपल्याला बॅलन्समध्ये लिहिता येईल. जे ऑलरेडी आपल्याकडे अवेलेबल आहे स्टॉक रेट 20 आहे, याचा 21 आहे. त्यामुळे आपण दोन्ही स्टॉकला वेगळंच दाखवलं पाहिजे. ओके, सो 500 रुपीज 20, अमाऊंट इज 10,000. 400
rupees 21, 8,400. Got it? Then next one is, see, 4th July नंतर 6th July issued 600 units. हाऊ मेनी 600 युनिट्स. गॉट इट. प्रॉब्लेममध्ये दिलं आहे की 600 युनिट्स आपण या ठिकाणी इश्यू करतो आहे, बट प्राईस प्रॉब्लेममध्ये दिलेली नाही. तर प्रॉब्लेममध्ये प्राईस ही दिलेली नसते. आपल्याला काढायची आहे की तुम्ही कुठल्या अमाऊंटनी कुठल्या प्राईजनी ते इश्यू करताय. ओके सर, युनिट किती आहेत बघा बरं. युनिट आहेत 600. सी हिअर इज द युनिट. 600 युनिट्स आहेत. तुमच्याकडे दोन प्रकारचा स्लॉट आहे, एक आहे 500 आणि दुसरा आहे 400चा. तर दोन्हीची रेट वेगवेगळी आहे, त्यामुळे दोन फॉर्ममध्ये तुम्हाला हे घ्यावे लागेल. बघा या ठिकाणी आपण ॲज इट इज पूर्ण स्टॉक घेऊ. 500, 20, 10,000. गॉट इट. आता 400च्या स्टॉकमधलं आपल्याला आणखी 100 युनिट्स या ठिकाणी काय करावे लागतील, इश्यू करावे लागतील, कारण आपल्याला टोटल 600 युनिट्स या ठिकाणी इश्यू करायचे आहेत. प्राईस वेगळी आहे, तुम्हाला याप्रमाणेच लिहावी लागेल. ओके सो 2100. गॉट इट. यामध्ये काही नाही. सो बॅलन्सिंग फिगर काय असेल तुमची या ठिकाणी बघा. बॅलन्सिंग फिगर होईल आपली 300 युनिट्स. प्राईस ॲज इट इज 21. सो इज दिस क्लिअर. 6 जुलै 600 युनिट्स 520 रुपीज रेटनी 10,100 आपण उरलेल्या स्टॉकमधनं घेणार आहोत. बघा फर्स्ट इन फर्स्ट आउट आहे, त्यामुळे फर्स्ट स्टॉक आपला 500चा आहे, तर तोच पहिल्यांदा आपण इश्यू करतोय. त्यानंतर आपला नेक्स्ट स्टॉक आहे 400 युनिट्सचा, तर त्यातनं आपण 100 युनिट्स या ठिकाणी इश्यू करतोय, कारण आपल्याला 600 टोटली या ठिकाणी इश्यू करायचे आहेत. प्राईस घेतली आपण ॲज इट इज 21,100. सो 400मधनं 100 या ठिकाणी घेतल्यानंतर आपल्याकडे आता बॅलन्स किती राहते बघा. बॅलन्समध्ये आपल्याकडे राहते 300 युनिट्स. प्राईस ॲज इट इज 21, 6,300 येईल या ठिकाणी. ओके सो नेक्स्ट वन इज 1 सेकंड. सो नेक्स्ट वन इज 8 जुलै. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे आपली 8 जुलैची. काय सांगितलं बघा 8 जुलैमध्ये. सो परचेस्ड 800 युनिट्स ॲट द रेट 24 ईच. क्लिअर आहे. या ठिकाणी आपण परत एकदा परचेस केलेले आहेत युनिट्स. बघा किती परचेस केलेले आहेत युनिट्स या ठिकाणी, तर 800 युनिट्स परचेस केलेले आहेत. क्लिअर आहे. रेट काय सांगितलेला आहे 24 ईच. ओके सो प्राईस विल बी 19,200. क्लिअर आहे. ओके 800, 24 ईच, 19,200. ओके सी इश्यू काय केलेलं नाही आहे या ठिकाणी. तर आता बॅलन्सिंग फिगर कशी होईल आपली. 300 जो जुना स्टॉक आहे तो ॲज इट इज तुम्हाला लिहायचा आहे. प्राईस वेगळी आहे, त्यामुळे आपल्याला हा देखील वेगळाच दाखवावा लागेल. सी 21 ईच, 6,300. गॉट इट. सो आत्ता जो रिसिप्ट झालेला आहे तो स्टॉक घ्या. 800 युनिट्स. प्राईस आहे 24 अँड द अमाऊंट इज 19,200. गॉट इट. सो नेक्स्ट इज 9th जुलै. 9th जुलै. सो बघा 9th जुलैला काय केलेलं आहे आपण, इश्यू केलेले आहेत. तर इश्यूड किती केलेले आहेत बघा या ठिकाणी 500 युनिट्स. प्राईस दिलेली नाही आहे, सो आपल्याला प्राईस या ठिकाणी डिसाईड करायची आहे. 500 युनिट्स टोटली. बट आपल्याकडे स्टॉककडे बघा तुम्ही. स्टॉक आपल्याकडे एक 300चा स्टॉक आहे आणि दुसरा आहे 800चा. सो या ठिकाणी देखील तुम्हाला स्टॉक वेगळा दाखवावा लागेल. 300 ज्याची प्राईस आहे 21 अँड 6,300 होईल. सो 300 युनिट्स जो पहिला स्टॉक आहे फर्स्ट इन झालेला आहे तो फर्स्ट आउट केला. देन 500साठी आपल्याला आणखी 200 युनिट्स लागणार आहेत. आपल्याकडे आहेत 800 युनिट, त्यातनं आपण काय करू या ठिकाणी 200 युनिट्स घेऊ. 24 सो 4,800 विल बी द अमाऊंट. ओके काय केलं आपण या 800मधनं 200चा स्टॉक या ठिकाणी घेतला आणि त्याची प्राईस आहे 24 रुपीज. अमाऊंट येईल 4,800. गॉट इट. तर आता आपल्याकडे बॅलन्सिंग फिगर काय राहील. 800मधनं 200चा स्टॉक गेलेला आहे. सो 624 युनिट्स. आपल्याकडे काय आहे रेट 24, 14,400. 14,400 विल बी द अमाऊंट. ओके गॉट इट.
या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. काय तर इश्यूमध्ये काय इश्यू केलेला आहे, त्याची प्राईस कशी डिसाईड करायची, आणि या ठिकाणी काय आहे, रिसिप्ट आहे. फक्त जे रिसिप्ट तुम्ही या ठिकाणी मिळवताय, जे काही तुम्हाला या ठिकाणी रिसिप्ट होणार आहे ते ॲज इट इज तुम्हाला घ्यायचं आहे. यानंतर इश्यूमध्ये इश्यू करते वेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे फर्स्ट इन आहे तेच फर्स्टली आउट करायचं आहे, त्यानंतर जे स्टॉक आलेला असेल तो तुम्हाला आउट करायचा आहे. गॉट इट. या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचं आहे आणि बॅलन्सिंग फिगर त्याच पद्धतीने लिहायचे ज्या पद्धतीने तुमच्याकडे बॅलन्स येत जाईल. ओके. प्राईस वेगळी असेल तर तुम्हाला स्टॉक वेगळा दाखवावा लागेल. जर 2020 सेम प्राईस असती तर मी ॲड करून डायरेक्टली दाखवलं असतं. तिथं काही आपल्याला प्राइसिंग डिसाईड करण्याची गरज नाही, प्राइसिंग करण्याची गरज पडणार नाही. गॉट इट. हा इझी प्रॉब्लेम होता. तुम्हाला समजण्यासाठी आपण शॉर्ट प्रॉब्लेम, छोटासा प्रॉब्लेम घेतलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण थोडेसे हार्ड प्रॉब्लेम स्टार्ट करूयात. ओके. थँक्स फॉर वॉचिंग.